जय श्री कृष्ण मित्रांनो. आज जाणून घेणार आहोत आपण 3 नंबर मुलांकाबद्दल. तुमची जन्मतारीख जर 3, 12, 21 किंवा 30 यापैकी जर कोणती आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. नंबर 3चा स्वामी ग्रह आहे गुरुदेव, ज्युपिटर. गुरुग्रह यांचा कारक स्वामी असल्यामुळेच हे खूप प्रभावशाली, खूप पॉवरफुल पर्सन्स म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आयुष्याची मेन की म्हणजे नॉलेजच्या जोरावर ते आयुष्यात खूप पुढे जातात. आयुष्यामध्ये ते जे जे शिकतील, जे नॉलेज घेतील त्याच्या बळ ते आयुष्यात नक्कीच पुढे जातील, खूप नाव कमावतील. त्यामुळे नॉलेज हे त्यांच्यासाठी खूप मोठी की फॅक्टर आहे. 3 पर्सनॅलिटी लोक हे टीचर्स, प्रोफेसर्स, सायंटिस्ट या क्षेत्रामध्ये बघितले जातात. कन्सल्टन्सी, काउन्सिलर या क्षेत्रांमध्ये बघितले जातात. नंबर 3चे पर्सन हे कायम नॉलेजसाठी भुकेले असतात, एज्युकेशनसाठी भुकलेले असतात. तुम्ही काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असतात. नंबर 3चे पर्सन हे खूप चांगले गुरु होऊ शकतात. जर त्यांनी एखादी गोष्ट जर ठरवली तर ते नक्कीच करू शकतात. त्यांनी पॉझिटिव्ह वेने जर त्या गोष्टी मागे जर लागले तर ती गोष्ट नक्कीच ते मिळवू शकतात. ती गोष्ट त्यांनी ठरवली तर ते ती नक्कीच गोष्ट पूर्ण करू शकतात. नंबर 3 मध्ये राणी मुखर्जी, करीना कपूर, महानायक रजनीकांत, क्वीन एलिझाबेथ सर्वजण नंबर 3 ने रूल होतात. नंबर 3चे पर्सन्स हे आयुष्यात खूप काही शिकतात आणि शिकलेल्या नॉलेजच्या बळावर ते आयुष्यात पुढे जातात. फक्त एक त्यांच्यामध्ये त्रुटी बघायला मिळते ती म्हणजे आर्ग्युमेंटेटिव्ह. खूप आर्ग्युमेंटेटिव्ह हे पीपल्स बघायला मिळतात. पण तुम्ही यांच्याशी आर्ग्युमेंटमध्ये कधी जिंकू शकत नाही. त्यामुळे नंबर 3च्या पर्सनशी कधीही आर्ग्युमेंट करायला जाऊ नका. ते आपल्या मतावर कायम ठाम राहतात. कोणत्याही कंडिशनमध्ये ते गिव्ह अप करत नाहीत. शेवटपर्यंत लढत राहतात आणि यामुळेच ते सक्सेसफुल होतात. नंबर 3 पर्सनॅलिटीचे लोक हे वर्कहोलिक बघायला मिळतात. कायम कामामध्ये गुंतलेले, जुंपलेले असतात. त्यामुळे यांच्या पार्टनर्सची कायम कंप्लेंट्स असते, की हे कधी त्यांना आपल्या पार्टनर्सला वेळ देत नाहीत. ही पार्टनरची नेहमी तक्रार बघायला मिळते. अगदी जेन्युइन ट्रस्टवर्थी पर्सन असतात. यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. हे चांगले बिझनेसमॅन होऊ शकतात. चांगले पार्टनर सुद्धा होऊ शकतात. जर त्यांनी एखादी गोष्ट कॉन्फिडेंटली केली तर ती नक्कीच सफल होते. वाईट सवयींमध्ये हे सहसा जात नाहीत आणि गेले तरी ते लवकर त्याच्यातून बाहेर येतात. तर तुमच्यापैकी कोणाचा नंबर 3 असेल तर एक लक्षात ठेवा, तुम्ही गल्ल्यावर बसू शकता, पण तुम्ही कोणाला उधारी नाही द्यायची आहे. फॅमिलीमध्ये या त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये नंबर 3 मुलांकाचे पर्सन्स आहेत, तर त्यांनी त्यांची नक्कीच रिस्पेक्ट करा. खूप नॉलेजेबल पर्सन्स असतात हे स्टडीमध्ये हेल्प करू शकतात. त्यांच्या ज्ञानाचा कायम आदर करा. आणि नंबर 3च्या पर्सन्सला हा एक सल्ला आहे, की तुम्ही गुरुचं ऐकाल तर आयुष्यात खूप पुढे जाल. गुरुची जी शिकवण असेल ती विसरू नका आणि गुरुचा उपदेश ऐका. गुरु गुरुकृपेने नक्कीच तुम्हाला आयुष्यात खूप सक्सेस मिळेल. तुम्ही शिखरावर पोहोचाल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. राधे राधे.